घुले आपण पाहताय झी24 तास बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवातीलाच पाहूयात एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। सरकारकडून 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना जुजबी मराठी यायलाच हवी यासाठी आम्ही आग्रही आहोत। मात्र रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या मागणीनंतर मुदतवाढ दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं। त्यामुळे 1 वर्ष रिक्षा टॅक्सी चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही। आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून, आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे। ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना 1 वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे।